नमस्कार, मी उत्तम कुटे. आपण पाहतात आपला आवाज. पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक कधीही लागू शकते. त्यासाठी आज आपण शहरातील प्रेक्षकांसाठी सुरू करीत आहेत 2017च्या निवडणुकीचं समीकरण. पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक 2017 प्रभाग क्रमांक 1 चिखली, गावठाण, मोरेवस्ती, सोनवणे वस्ती. जागा क्रमांक अ विजयी उमेदवार कुंदन गायकवाड, पक्ष भारतीय जनता पार्टी, मते 7695. तसेच जागा क्रमांक अ पराभूत उमेदवार नतीन दगडू रोकडे, पक्ष शिवसेना, मते 5622. जागा क्रमांक ब विजयी उमेदवार स्वप्नील म्हेत्रे, पक्ष भारतीय जनता पार्टी, मते 8538. जागा क्रमांक ब पराभूत उमेदवार स्वातीताई प्रमोद साने, पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, मते 8341. जागा क्रमांक क विजयी उमेदवार साधना मळेकर, पक्ष अपक्ष, मिळालेली मते 8658. तसेच जागा क्रमांक क पराभूत उमेदवार सोनम विनायक मोरे, पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, मते 5580. जागा क्रमांक ड विजयी उमेदवार दत्तात्रय साने, पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, मिळालेली मते 9926. तसेच जागा क्रमांक ड पराभूत उमेदवार नेताजी दादाराव काशीद, पक्ष शिवसेना, मिळालेली मते 6075. यावेळी बदललेल्या आरक्षणामुळे प्रभाग क्रमांक 1 ची निवडणूक लक्षवेधी आणि चुरशीची होणार आहे. कारण तेथील 4 पैकी 2 जागा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाल्याने किमान 2 व कमाल 4 महिला नगरसेवक या प्रभागातून होऊ शकतात. तेथे खऱ्या अर्थाने महिला राज येऊ शकतं. गतवेळी तेथील 4 पैकी एक जागा ही अनुसूचित जाती, सर्वसाधारण पुरुष, ओबीसी आणि सर्वसाधारण महिलेसाठी राखीव होती. तेव्हा भाजपचे कुंदन गायकवाड, स्विनल म्हेत्रे, राष्ट्रवादीचे दत्ताकाका साने आणि अपक्ष साधना मळेकर निवडून आल्या होत्या. यावेळी आरक्षणात बदल होऊन 4 पैकी 2 जागा महिला सर्वसाधारण तर एक जागा ओबीसी आणि सर्वसाधारण झाल्याने चुरस वाढली आहे. एससी आरक्षण नसल्याने कुंदन गायकवाड यांचा पत्ता येथे कट झाला आहे. तर करोना काळात दत्ताकाका साने यांचं निधन झाल्याने त्यांचे पुत्र यश साने आता मैदानात आहेत. त्यांच्या विरुद्ध भाजपकडून माजी नगरसेवक सुरेश म्हेत्रे किंवा पांडा साने उमेदवार असू शकतात. तसं झालं तर साने विरुद्ध साने अशी लढत येथे होऊ शकते. अनुभवी विरुद्ध युवा असा सामना येथे पाहायला मिळेल. दत्ताकाकांची पुण्याई येथे कामी येते की कमळ फुलते हे निकालानंतरच आपल्याला कळणार आहे. दत्ताकाकांविरुद्ध गतवेळी पराभूत झालेले शिवसेनेचे नेताजी काशीद यावेळी आपली पत्नी साधना यांना राष्ट्रवादीकडून उतरवण्याच्या बेतात आहे. तर अपक्ष निवडून आलेल्या साधना मळेकर यांच्याऐवजी त्यांचे दीर गणेश मळेकर यांच्या नावाची चर्चा यावेळी आहे. राष्ट्रवादीकडून दुसऱ्या महिला आरक्षित जागेवर संगीता ताम्हाणे यांना तर ओबीसी जागेवर विकास साने यांना संधी मिळू शकते. तेथे भाजपकडून अनेक इच्छुक आहेत. गेल्यावेळी पराभूत झालेल्या स्वाती साने यांचे पती प्रमोद साने तयारीत आहेत. या प्रभागातील बहुतांश संभाव्य उमेदवार स्थानिक असले तरी त्यांचे भवितव्य मात्र बाहेरील निर्णायक मतदारच ठरविणार आहेत.